इंग्लिश इज सॉरी निसर्ग इज ब्युटिफुल. निसर्ग नाही नेचर. नेचर असतं काय सर शिकवायला इंग्लिश. बोल 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 लवकर बोल रे टाइम नाही. नेचर इज ब्युटिफुल इज टेम्परेचर डाऊन पण फर्स्ट टेम्परेचर इज अप अप. असं काहीतरी. अरे इंग्लिश रे. अँड बिटवीन द माय येस 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 नीट कॅमेरा नीट असं वर ना बस. बिटवीन द एव्हरीथिंग फॉर. गाइस गुड मॉर्निंग. आपल्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज लय दिवसानंतर व्लॉग बनवतोय बिकॉज तुमऱ्या भाई का जरा शूट चालू आहे. म्हणजे कंटिन्यू वेडिंगचे शूट चालू आहे त्यामुळे व्लॉग बनवायला नाही भेटत. लय जण इंस्टाग्रामवर क्वेश्चन विचारत होते की भाई व्लॉग का नाही आहेत व्लॉग का नाही आहेत. तर आम्ही आज फायनली म्हणजे 15 मे पर्यंत नाही आहे टाईम. सो तरी पण आजचा व्लॉग बनवतोय बिकॉज सगळ्यांना समजू दे की व्लॉग का येत नाहीत. ओके तर व्लॉग का येत नाही तर हेच रिझन आहे. तर कंटिन्यू शूट चालू असल्यामुळे व्लॉग येत नाही आहेत. तर सांभाळून घ्या एवढा काय विषय. आपण परत एकदा व्लॉग चालू करू. सगळे बिझी आहेत. आणि आज आम्ही शूट करायला आलो आहे. आणि आता आम्ही गोळकोटला आलो आहे शूट करायला. कपल शूट आहे ते झाल्यानंतर परत वेडिंग शूट आहे. नंतर परत रात्री एक एंगेजमेंट शूट आहे. तर कंटिन्यू शूट चालू आहे कंटिन्यू 15 मे पर्यंत. सो ब्लॉग बनवायला नाही भेटत आहे. सो ॲडजस्ट करू यार. मग मी त्यासाठीच आज फक्त मी ब्लॉग बनवतो आहे की बघू आज एंगेजमेंट आहे. एंगेजमेंट नाही सॉरी वेडिंग आणि एंगेजमेंट. तिथं पण जरा छोटे छोटे क्लिप काढेल तर तुम्हाला पण समजेल की तुमचा सूरज बिझी आहे. सो आज ह्या लोकेशनला आलो आहे. आणि हे एकदा लोकेशन बघा सकाळचे 8 वाजलेले आहेत. सी दिस लोकेशन गाइज. व्हॉट इज दॅट दॅट. हे बारक्या बघा कुठं आहे मछली. हे नको ये मला दुसऱ्याचे आहे घाण सवय बघायची. सी दिस लोकेशन गाइज. अजून झूम पाहिजे मला घ्या. ओके आता क्लिअर दिसते. ह्याच्यापेक्षा अजून झूम झालं तर फाटेल. नाईस. इथं काहीतरी होतं रे मगाशी. हे मछली ठेव त्यांचं आहे. हॅलो गाईज. हे अंडे आहे ना. सो गाईज आता तुम्ही सकाळचा व्हिडिओ बघितला असेल की मी शूटला गेलेलो. त्यानंतर कधी मी वेडिंग शूटला गेलो कधी कंप्लीट झालं ते समजलंच नाही. म्हणून असा टाइम भेटत नाही. म्हणून आता क्लायमेट बघा वन साइड क्लायमेट आणि क्लायमेटमध्ये अनिकेत आहे. क्लायमेट एकदम पाचशे. आणि आम्ही चाललोय आता परशुराम घाटात चाललोय बिकॉज आजचा वेदर चांगला आहे. आणि 15 का 20 मिनिटं भेटले त्यात आम्ही जाऊन येणार. कारण मला परत 7-7:30ला मुंड्यात जायचंय शूटला हळदीत. मी पण येणार. ओके सो आम्ही निघालोय. जरासा टाइम आहे. सो लेट्स गो बेबी. वन साइड शूट चालू आहे. 80 पळव जरा. तो गाइस वेदर देखो यार किती दिवसांनी अंड्याला बघितले. अंड्याला नाही वेदर बघा. वेदर कसं एकदम अंड्यासारखा आहे. वन साइड अंड्या लेटर पाचपाला रूप्स वाच जरे. आणि विषय असा आहे की आमच्याकडे मित्र असतात. या ठिकाणी माझी गर्लफ्रेंड बसायला पाहिजे होती पण मी कोणाला बसवतोय बघा. म्हणजे काय दिवस आलेत काय कोणाला बसवायला लागतंय. म्हणजे पहिला कसं काय चांगला दिसत नाही. अरे वा दीपिका पादुकोण फिके याच्या समोर तर मस्त. आता लेट्स गो. आता अंड्याकडे जरा बाईक देतो म्हणजे मला बोलता येईल. ओके आणि आता आपण हेल्मेट वगैरे घालून मोठं व्लॉगिंग करणार आहे. सो गाईज बघूया कसं काय विषय. हा मला लेकरानो दिस इज कॉल्ड नेचर गाईज. पावसामध्ये चिपळून बघा वन साइड करू ना रूच पावसामध्ये अनिकेत. भाषा आहे ना वाळू. हे ट्रक धुता येतो. वा मला इकडं पाऊस पडला आणि मला बघतच सांगा तिच्या आयला ही धूळ बघ. काय बोलणार मी तुम्ही सांगा. तर ते सगळी धूळ माझ्या आतमध्ये झाली. 1 मिलियन झाले तर सूरज बावदाने इथला रस्ता करणार आहे. ऐका आणि विषय असा आहे थांब ना. तर विषय असा आहे की मोठं ब्लॉगिंग करायचं का असा काहीतरी तुम्हाला व्ह्यू दिसेल. ओ माय गॉड ॲटिट्यूड. थांब मस्त नाही कट बघितलं का कट. हा तर आता असं काहीतरी व्ह्यू भेटेल तुम्हाला ब्लॉग मध्ये. तर मला फक्त सांगा की मी करू का चालू मोठं ब्लॉगिंग चालू करू का. तर मोठं ब्लॉगिंग चालू करायला मेन म्हणजे असं आहे की आपल्याकडे अजून बाईक नाही आहे. आपण स्कूटीवर चालू करूया. आणि तुम्हाला एक गुड न्यूज अशी आहे की घरातल्यांनी परमिशन दिलेली आहे गाडी घ्यायला ना मला लेकरांनो. आता गाडी घ्यायला परमिशन दिलेली आहे. फक्त विषय पैसे पण आहेत. तर विषय असा आहे की
माझा विचार असा आहे की आपण पहिला मोटो ब्लॉगिंग चालू करूया. जर सक्सेस झालं तर आपण एवढं 4-5 लाख रुपये गाडीवर इन्व्हेस्ट करूया. तर म्हणजे असा विषय आहे की मोटो ब्लॉगिंगचं मी एक नवीन चॅनल ओपन करतोय, जिसका नाम बाद में रिवील करेंगे. पहिला ओपन करेंगे अकाउंट आणि ते आणि काय नाव टाकायचं मोटो ब्लॉगिंगच्या चॅनलचं ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि असा काहीतरी व्ह्यू असेल. ओके गाईज, असा व्ह्यू असेल आणि पहिला आपण 10-15 व्हिडिओ मोटो ब्लॉगिंगच्या चॅनलवर टाकू. आणि किती फास्ट बोलतोय मी. आणि तो चॅनल जर चांगला ग्रो झाला म्हणजे आय थिंक प्रत्येक व्हिडिओला 10-15 हजार व्ह्यूज यायला लागले तो गाईज गाडी लेना है तो लेना है. ओके गाईज, आणि गाडी अशी घेणार ना की भाई सगळे बोलले पाहिजेत काय गाडी घेतले, वाव मला लेकरं होते असं वचपाला रूप्स गाडी घेणार. हे माझा आयटम आहे. हा, आणि विषय असा की भाई 100% गाडी घेणार. घरात आता बरोबर परमिशन घेतलंय, पण माझं डिसिजन असं आहे की आपण पहिला सक्सेस होऊया मोटो ब्लॉगिंग मध्ये, त्यानंतर गाडी घेऊया. कारण इन्व्हेस्टमेंट करायच्या आधी भाई काहीतरी त्यातलं नॉलेज पाहिजे. ओके गाईज, कारण मोटो ब्लॉगिंग मध्ये कधी मी म्हणजे मोटो ब्लॉगिंग मी कधी केली नाही. अगं बाय मोटो. आणि पहिला तर फर्स्ट ऑफ ऑल तर मी ॲक्शन कॅमेरा घेतोय म्हणजे गोप्रो घेतोय, त्यानंतर हेल्मेट. आपण आधी स्कूटीवर ब्लॉगिंग म्हणजे मोटो ब्लॉगिंग करायचे, त्यानंतर आपण करायची आहे मोटो ब्लॉगिंग चालू. हाँ, मोटो ब्लॉगिंग चालू करायची आहे. उसके बाद हम गाडी लेंगे. आता माझे 2 चॅनल असतील, एक मोटो ब्लॉगिंगचा आणि एक ब्लॉगिंगचा. मी पण ओपन करणार आहे चॅनल. मी पण ओपन करणार. कुठचा? मुंबई चिपळूण, मुंबई गुजरात, मुंबई ऑल इंडिया परमिट. हा, तर हा अंड्याचा ऐकू नका, अंड्या पाहिले. हा, तर आता आपण चाललोय, सांगतो दादू गाईज अशा तऱ्हेने 1 साइड क्लायमेट चालू आहे. माझ्यामुळे मी आहे म्हणते सुकून आहे. 1 साइड असं क्लायमेट आणि आपला डेलीचा रस्ता म्हणजे जे पहिल्यापासून माझ्या ब्लॉग बघत त्यांना माहिती असेल हा स्पॉट. इथूनच आम्ही ब्लॉगिंग खरी चालू केलेली पावसाळ्यातून. आणि 15-11 ऑगस्ट का असं काहीतरी वर्ष कम्प्लीट. चहावाला बंद आहे नाही, चालू आहे. सो गाईज, ओ ब्युटी हो तुम्ही बघत होता ना निसर्गाचं ब्युटी दाखव. काय अंडे थांब, फोकस होत ना तुझ्या इकडे बघ. एक कड का म्हणजे नाद. हा, तर आता आम्ही आलेलो आहे. आपण आता कुठं आलोय? इथलं ब्लॉगिंग पुढे अंड्या करल. चल अंडे, तुम्हाला ब्लॉगिंग करू नको, तुला बाबा पाहिजे तर खायला देईल मी आता. धर एवढं जर मला आलं असतं ना तर कर तर सही, ट्राय तर कर. काय असं ब्लॉगिंग मी करतो ना तसं. असं हॅलो गाईज, वेलकम टू माय ब्लॉग, असं म्हणजे हॅलो गाईज वगैरे पण असं इथलं जरा 2 मिनिटं तरी ब्लॉगिंग करून दाखव. अरे एक मिनिट तर पकड. अरे पकड तर सही करशील. काय बोलू? अरे कॅमेरा पहिला कसा पकडायचा माहिती आहे? असा पकड. धर इथं हात लाव, तो हात लाव. लावला का लावला? असं पकड जरा. हा बस. हा बोल. काय बोलू काय? अरे जरा खाली पकड. हा बोल. हा, हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहे परशुराम घाटात. हे बघा, हे व्ह्यू. वाव वाव. अरे कसा कॅमेरा पकडतोय? तुझ्याकडे फिरव. माझ्याकडे असा फिरवला. आता हे इथं बसायचं आहे, तर तिथं कुणी तोडला. मग त्याने पुढचं निसर्गरम्य दाखव. हे बघा, निसर्गरम्य. तुझा हात येतोय. अरे तुझा हात येतोय अंड्या. मग कसं करायचं? असं पकड. असं पकड. हा बस. हा, निसर्गरम्य. हे बघा, हे कसं वातावरण. अरे झूम नको कर. तुझ्याकडे पकड आणि जरासं बोल की हा तू एवढा फेमस होतोस, तुला कसं वाटलं? ते कसे इज्जत जाते. थांबे भाऊ, थांब. इज्जत जाते. पोरगी आले, थांब. अरे इज्जत काय? पकड इथं. अरे नीट पकड ना. तू कसा पकडतो? हा, असं नीट पकडून. तुझ्यापेक्षा महाग आहे तो. हा बोल. आता एवढा फेमस होतोय, तुला कसं वाटतंय? मला आनंद होतो. तुझा रिव्ह्यू. अरे कॅमेऱ्यात माझ्याकडे काय बघतो? मला आनंद होतो. अजून जास्तीत जास्त वाढावे. काय वाढावे? फॉलोअर्स. कॅमेऱ्यात बघ. जरा असं लांब मोबाईल पकड. हा, आता अजून काय बोलू? आणि नंतर काय बोलायचं असतं? ती बघा माझी ट्रेन. ती बघा माझी दुसरी गाडी. ती बघा. बाईला फालतूगिरी ना, तू नीट बोल. आता जरा इंग्लिश मध्ये बोल की निसर्ग एकदम भारी आहे, त्यात आम्ही सुकून घ्यायला आलो. इंग्लिश इज सॉरी, निसर्ग इज ब्युटिफुल. निसर्ग नाही, नेचर. नेचर असतं काय? सर शिकवायला इंग्लिश. बोल लवकर बोल रे, टाइम नाही.
नेचर इज ब्युटिफुल. हा. इज टेम्परेचर डाऊन पण फर्स्ट टेम्परेचर इज अप. अप. हा, and- असं असं काहीतरी. अरे इंग्लिश रे. अँड बिटवीन द माय येस येस येस. नीट कॅमेरा नीट असं वर ना बस. हा, बोल. बिटवीन द एव्हरीथिंग फॉर नॅचरल फर्स्ट टेम्परेचर लाईक टेम्परेचर म्हणून जय जय महाराष्ट्र. वा अरे अरे ते दोन तीन तुझ्या बद्दल सांग. तू काय करतोस इंग्लिश मध्ये सांग. आय एम ड्रायव्हिंग लवर. पुढचं मुंबई टू पुणा नाही चिपळूण ते चिपळून टू. हा सॉरी चिपळूण टू ठाणे. ठाणे ठाणे to- टू मुंबई जिकडे भेटेल तिकडे. Everything. एव्हरीथिंग इज ऑल इंडिया परमिट. मला पण ऑल इंडिया परमिट. हा, आता आपण जाणार आहे. आपण इंग्लिश तुला sorry, तुला आंब्यांचं जो बोलायचं होतं ना ते इंग्लिश मध्ये बोल. आय एम इज मँगो सप्लायर. तू कुठे मँगो सप्लायर्स आहे. तुझी गाडी आहे ना. हा माझी गाडी आहे. हा, इंग्लिश अजून काय इंग्लिश नाही येत. इंग्लिश. अरे हे बघ गाईज हा जर इंग्लिश मध्ये प्रॉपर बोलला तर त्याला भाडं द्या. हा, चल बोल लवकर बोल इंग्लिश मध्ये लवकर बोल. इज मेरी गाडी बोलेरो. अरे मेरी हिंदी ना इंग्लिश. इंग्लिश लवकर अंड्या. आता काय इंग्लिश बोलू. बोल ना तुझी गाडी आहे आणि त्याला भाडं पाहिजे आंब्याचं. हो मेरी गाडी. अरे हिंदी नाही इंग्लिश बोल. तुला येतं ते बोल. चल येतं ते बोल. अरे मला 400 रुपये करून द्या. अच्छा ते राहू दे. इंग्लिश मध्ये तुला आहे ना स्वतःबद्दल सांग. मायसेल्फ सांग. तुला मायसेल्फ येतं तुला. मायसेल्फ रे म्हणजे तू काय करतोस आणि कुठं असते तुझं गाव बिव इंग्लिश मध्ये तेवढं सांगू शकतोस. हो बाप आपलं तुझं गाव तेच माझं गाव. अरे पण इंग्लिश मध्ये माय विलेज. माय नेम इज अनिकेत किशन शेलार. हा हे जमतंय. माय विलेज इज लोटात तालारेवाडी. माय विले. हा ओके माय वाडी. माय वाडी. हा माय चोंडा. माय चोंडा नाही माय विलेजेस. हा बरोबर आहे. तुला बरोबर एक वडापाव फिक्स. इज माय काय काय तुझ्या आईला काय पाऊस आला. ओ वा सुकून ब्युटिफुल ब्युटिफुल. फर्स्ट टेम्परेचर लास्ट टेम्परेचर. टेम्परेचर आजच्या गावात. त्यानंतर आपण काय बोललो होतो. हा इज माय ग्रॅज्युएशन कम्प्लीट. दिस इज माय ड्रायव्हर. दिस इज माय ड्रायव्हर. कुठं हा माय पॅशन इज ड्रायव्हिंग. फॅशन इज ड्रायव्हिंग. फॅशन नाही रे पॅशन. हा फॅशन प्रो. आणि दिस इज माय पहिलं गाव असिंग तिकडे रघुवीर घाट. तिकडे सगळ्यांना सांग रघुवीर घाटामध्ये पावसाळ्यात या. इंग्लिश मध्ये बोल. नको येऊ. लवकर इंग्लिश मध्ये बोल. तुम्ही सगळ्यांनी एकदा रघुवीर घाटात एकदा विजिटला या. रघुवीर घाटात. अरे इंग्लिश मध्ये अंड्या. माय विलेज इज खोपी रघुवीर घाट. दिस इज अपना कुठं मेरा विलेज. अरे मेरा नाही इंग्लिश. अरे नाही जमत तुम्ही काय करू. अरे यार बोल यार. पुस्तक आणायचं विसरलो. अरे भाई तू सगळे तुझे फॅन फॉलोइंग वाट बघतायत. अंडे इंग्लिश सगळ्यांनी कमेंट मध्ये अंड्याची इंग्लिश कशी आहे. बस मी काय बोलतो की त्यांनी 15 जून शाळेत शिकायचा दिवस आहे. 15 जून काय पाऊस पडेल तेव्हा असं. हा पाऊस 15 जूनला नाही ह्याला 20-25 जुलैला चालू होईल ना ते प्रॉपर. जून 20 जून जूनच्या पुढे तुम्ही कधी पण रघुवीर घाटात गोईंग कुठं कमिंग टू रघुवीर घाट. दिस इज माय उभा. मी तिथं तिथं हवा स्टँडिंग तरी बोल रे आता तेवढं तरी स्टँडिंग. दिस इज माय तिथं हॉटेल असिंग. तिथं माझं नाव जाऊन सांगीन. तिथं खाईन आणि घरात जाईन आणि आनंद सुखवात. पाऊस पडतोय थेंबे थेंबे. रघुवीर घाट. हा थेंबे थेंबे पाऊस पडतोय. थेंबे तळे साचे. तर पाऊस असा पडतोय आणि इकडचं क्लायमेट बघा. आता एकदम झूम कायला हात दुखला. झालं ब्लॉगिंग संपली. हा पैसे पाहिजे युट्यूब कडनं. आयला 5 मिनिटं मोबाईल पकडल्यानंतर रडतंय. झूम का होत नाही. हा बाबा आता झूम झाला. इथलं झालेला आहे आणि अंड्याने मी आता चालू आहे मंचुरियन खायला. सो ज्यांना नसेल माहिती तर मंचुरियन आहेत तर दाखवतो. श्री समर्थ कृपा ना काहीतरी. आता इंग्लिश मध्ये बोल. आम्ही मंचुरियन खायला चाललोय. बोलत तरच तुला मंचुरियन देणार. नको मग चल घरी. चल घरी. खरं पाहिजेत मंचुरियन. इंग्लिश मध्ये बोल रे.
अरे फक्त एवढं तर बोल, इटिंग मंचुरियन. हाँ वाव, दैट इज दैट नज़ारा है ओनली ऑन सूरज भावजने के ब्लॉग में दिखेगा ना. मेरे बच्ची ना मला लिया करू का ते. आपण घेऊन आलेलो आहे मंचुरियन खायला. तर अंड्या को लेके मी मंचुरियन खा के आया हूँ. वन साइड हे भाई तिकडं बघ, हे बघ सनसेट पण वाजता झाला आहे. वाव, आजचा दिवस वाजता आहे. कसं आहे इकडे बघ, चांगला आहे. फुकटचं आहे ना, चांगलंच असणार. चालेल दे इथं. तुम्हारे भाई फिर के आ गया, फिर के नाही रे, फिरून आलेला आहे, घूम के आ गया. आणि आपल्यासोबत आहे परत एकदा अंडू. हां, तर आपल्यासोबत अंडू आणि आपण चाललो होता हळदीला. सो तिथं ब्लॉग करता आला तर करू, नाहीतर बिकॉज का करता येणार ना, कारण तिथं सॉन्ग चालू असणार आणि कॉपीराईटचा ऑप्शन म्हणजे कॉपीराईट पडायची शक्यता आहे सॉन्गनी. सो गप गुमान, आपण गप बसलेलं बरं आहे, कारण नो रिस्क नाही. मेरी बच्चा मला लिया करू का ते. आता कुठं जायचं अंड्या, आपला चालू आहे मी मुंड्यात. ओके, दिस इज कॉल्ड अंडू. सो लेट्स गो बेबी.